व्हिडिओमध्ये आपण गृहीतकृत्यासंबंधी माहिती बघितलेली होती. या व्हिडिओमध्ये आपण संशोधनाच्या आराखड्यासंबंधी माहिती बघणार आहोत. आता कोणतंही कार्य करायचं म्हणजे त्याचं नियोजन असणं अत्यंत आवश्यक असतं. जसं मी प्रवासाला चाललेली आहे, परंतु मला कुठे जायचं आहे, त्याचा खर्च किती येणार आहे, काय आहे याचं नियोजन, याचं मी जर पूर्वनियोजन करणार नाही तर माझ्या प्रवासाचा उद्देश साध्य होणार नाही. त्याचप्रमाणे संशोधन ही सुद्धा एक प्रक्रिया आहे आणि ती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आपल्याला आवश्यक त्या पूर्ण नियोजनाची गरज असते. जसं मला संशोधन कोणत्या विषयाचं करायचं आहे याचं नियोजन मी केल्यानंतर, माझे गृहीतकृत्य साध्य झाल्यानंतर मला कोणत्या उद्देशाने संशोधन करायचं आहे, संशोधनासाठी मला कुठे जायचं आहे, कोणत्या पद्धतीचा मला वापर करायचा आहे, शिवाय मला खर्च किती येणार आहे, या संबंधीची संपूर्ण माहितीचा आराखडा म्हणजेच नियोजन मला आधी तयार करावा लागतो आणि तेव्हाच माझा संशोधनाचा उद्देश साध्य होऊ शकेल. आणि म्हणूनच संशोधन आराखडा ही सामाजिक संशोधनाची तिसरी पायरी असली तरी ती अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते. आणि म्हणूनच या कोणत्याही गोष्टीचं नियोजन केल्यानंतर जे उद्देश आपल्याला साध्य करायचं आहे ते यशस्वी रीतीने आपल्याला पूर्ण होते आणि उद्देश पूर्ण झालं की आपलं संशोधनसुद्धा साध्य होत असते. आणि म्हणून संशोधनाचा आराखडा ही अत्यंत महत्त्वाची पायरी असताना आपल्याला दिसून येते. आपल्या सिलेबसमध्ये त्यांनी संशोधनाचा आराखडा याचा अर्थ स्पष्ट करताना त्यांनी सुंदर स्वरूपात त्याची व्याख्या केलेली आहे. नंतर संशोधन आराखडा ही एक अभिप्रकल्प आहे की ज्या प्रकल्पाच्या माध्यमातून अगदी नियोजनापासून ते शेवटपर्यंत अगदी काटेकोरपणे त्याची मांडणी केलेली असते. त्याच्या विचारांपासून, त्यांच्या उद्देशांपासून तर त्यांच्या खर्च नियोजनापासून जी संपूर्ण माहितीचा एक लेखाजोखा आराखडा म्हणजे संशोधन आराखडा होय. या संशोधनासंबंधी माहिती देताना सेल्सप्रिन्स असे म्हणतात, संशोधनाच्या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी निष्कर्षाची संबंधता आणि संशोधन कार्यातील मितव्ययता यांची सांगड घालता येण्याच्या दृष्टीने तथ्याचे संकलन आणि विश्लेषण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अटींची नियोजित व्यवस्था म्हणजे संशोधन आराखडा होय. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ज्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आपण संशोधन सुरू केलेलं आहे त्या संशोधनाप्रत, त्या उद्देशाप्रत पोहोचण्यासाठी आपल्याला एक पायरी तयार करावी लागते, एक नियोजन तयार करावं लागतं. आपल्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्नाचंही नियोजन आपण तसंच करतो, मंथली उत्पन्नाचंही नियोजन आपण तसं, कारण की जोपर्यंत आपलं उत्पन्न किती आहे आणि आपल्या महिन्याच्या अनुसार आपल्याला कसं खर्च करायचं आहे याचं पूर्वनियोजन जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत आपल्या महिन्याचा बजेट यशस्वी होणार नाही. त्याच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने त्याचं पूर्वनियोजन करून आपल्याला आपल्या उद्दिष्टाप्रत पोचायचं असते. आणि म्हणून उद्दिष्टाला साध्य करण्यासाठी जी आराखड्याची पद्धत आपण तयार करतो, जो आराखडा तयार करतो, ज्या खर्चाचं नियोजन आपण करतो आणि त्या व्यवस्थित पद्धतीने तथ्यांचं संकलन करून, त्याचं विश्लेषण करून, त्याची मांडणी करून जे निष्कर्षाप्रत आपण पोहोचवतो त्यालाच आपण संशोधनाचा आराखडा असे म्हणतो. आणि म्हणूनच ही संशोधनाची अत्यंत महत्त्वाची पायरी मानली जाते. खरं तर संशोधन आराखड्याचा विचार करत असताना आपल्याला त्यांनी प्रकाराचे आणि वैशिष्ट्यांचं सुद्धा या ठिकाणी स्पष्टीकरण द्यायचं आहे. खरं तर संशोधन आराखडा ही प्रणालीने अभियांत्रिकीपासून घेतलेली आहे. त्याचा संबंध संशोधन क्षेत्रातील सामाजिक संशोधनाशी आहे. खरं तर अभियांत्रिक म्हणजे एक इंजिनियर जो असतो तो काय करतो, आधी त्याची पूर्ण प्लॅनिंग करतो. कोणतेही त्याला वस्तू तयार करायची असेल, घर तयार करायचं असेल, कोणताही इंजिनियर असो, तो आधी त्याची प्लॅनिंग तयार करतो आणि त्यानुसारच मग त्या पद्धतीने तो प्रेझेंटेशन करण्याचा प्रयत्न करतो. संशोधन देखील तशाच प्रकारचं असते. आधी त्याचं पूर्वनियोजन केलं जाते आणि त्या माध्यमातूनच त्याचं प्रेझेंटेशन केलं जाते. संशोधन आराखडा संशोधनकर्त्याला एका दीपस्तंभासारखा असतो. कारण की मला दीपस्तंभ म्हणजे काय, मार्गदर्शन करणारा. कारण की जर आधी नियोजन मी पूर्ण करून ठेवलेलं असेल की कोणत्या कार्यानंतर काय करायचं आहे, कशा पद्धतीने करायचं आहे, कोणत्या पद्धतीचा वापर करायचा आहे, कुणाला भेटायचं आहे, त्यामध्ये आपण कोणकोणती तंत्रे वापरणार आहोत या संबंधीची पूर्ण माहिती आपल्याला यामध्ये असते. आणि म्हणून कारण की संशोधन ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. एकही पायरी यामध्ये जर मिस झाली तर आपल्याला पुढचं संशोधन आपलं चुकीचं ठरू शकते आणि आपली मेहनत वाया जाते. आणि म्हणून खर्च, नियोजन या सगळ्यांचं नियोजन करताना आपल्याला आधी त्याची पूर्वनियोजित तयारी जर असेल तर मात्र हे संशोधन नक्कीच यशस्वी होते. आणि म्हणूनच त्याची पूर्वतयारी करणे ही सुद्धा संशोधनाची वैशिष्ट्ये असताना आपल्याला दिसून येतात.
सामाजिक संशोधनाचा केंद्र हा व्यक्ती आहे, कारण की आपण ज्याचं मार्गदर्शन घेणार आहोत किंवा ज्या संबंधी आपण माहिती मिळवणार आहोत ती व्यक्ती संबंधीच मिळवायची आहे. कारण की जो सर्वसामान्य निष्कर्ष आपल्याला लागू करायचा आहे तो सर्वसामान्य निष्कर्ष हा कुठे लागू होणार आहे, हा प्रत्यक्ष या समाजातच आपल्याला लागू करायचा आहे. आणि म्हणून व्यक्तीला केंद्रबिंदू मानूनच तुमचं संशोधन पुढे चालायला पाहिजे. त्याचप्रमाणे कार्य योजना यांची आखणी करणे, कोणते कार्य करायचे, कशा पद्धतीने तुम्हाला नियोजनबद्ध तुमचं संशोधन करायचं याची आखणी आधीच करून यामध्ये ठेवलं जाते. संशोधन आराखडा हा संशोधनासाठी केवळ मार्गदर्शकच नव्हे तर संशोधन कार्याचा नियंत्रक सुद्धा ठरतो. कारण की काही काही गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडतात किंवा काही कधी परिवर्तन करावं लागतं आणि म्हणूनच याचं फक्त आराखडा आखून चालत नाही तर वेळेवेळेवर त्याचं नियंत्रण करून त्यात बदल करून आपल्याला आपलं संशोधन पुढे चालवायचं असतं. पूर्वनियोजन हा संशोधन आराखड्याचा आत्मा आहे. खरं तर जोपर्यंत त्याचं पूर्वनियोजन आपण करणार नाही तोपर्यंत ते संशोधन यशस्वी होणार नाही आणि म्हणून पूर्वनियोजित आराखडा तयार करणे म्हणजेच संशोधन आराखडा तयार करणे हा संशोधनाचा आत्मा ठरतो. आणि म्हणूनच या ठिकाणी संशोधनाच्या दरम्यान संशोधकासमोर अनेक अडचणी येतात, परंतु या अडचणींना दूर करण्यासाठी त्यांना कोणत्या पद्धतीने आपल्याला दूर करता येईल याचा पूर्व मागोवा सुद्धा आपल्याला संशोधन आराखड्यामुळेच मिळतो. आणि सोबतच नियोजनाचा अभाव असेल तर संशोधकाला त्याच्या उद्दिष्टाप्रत पोहोचता येत नाही. म्हणून पूर्वनियोजित आराखड्याच्या अभावी आपलं संशोधन यशस्वी होऊ शकत नाही. संशोधनात वापरण्यासाठी विविध प्रकारचे संशोधन आराखडे उपलब्ध आहेत आणि या संशोधन आराखड्याचा आधार घेऊनच आपल्याला आपल्या संशोधनाची पायरी पुढे चालवावी लागते. संशोधन आराखडा म्हणजे अभ्यासाची योजना असते. कोणत्याही प्रकारचा अभ्यास करताना आपल्याला आधी सिलेबस असतो, त्या सिलेबसनुसार आपण त्याचा अध्ययन करतो, त्यांच्या पुस्तकांची निवड करतो आणि त्यासोबतच मग परीक्षा देऊन आपला रिझल्ट येतो. आणि संशोधनसुद्धा तशाच प्रकारचं असते, कारण की संशोधन आराखड्यामुळे संशोधकाला योग्य मार्गदर्शन मिळते. मार्गदर्शनाप्रत तो आपले कार्य यशस्वी करतो आणि सामान्यांपर्यंत तो निष्कर्ष पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि ती समस्या तो दूर करतो आणि म्हणून ही पद्धत अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते. त्यानंतर आपल्याला संशोधनाचे प्रकार आपल्याला या ठिकाणी बघायचे आहे. खरं तर संशोधनाचे प्रकार अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि या प्रकारासंबंधी बऱ्याच प्रमाणात त्यांनी 4 प्रकारात त्यांचं मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. खरं तर संशोधनाचे महत्त्वपूर्ण 4 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे अन्वेषणात्मक परिचयात्मक संशोधन आराखडा. त्यानंतर नंबर 2 वर्णनात्मक संशोधन आराखडा. नंबर 3 निदानात्मक संशोधन आराखडा आणि नंबर 4 प्रयोगात्मक संशोधन आराखडा. तर हे 4ही संशोधन आराखडा आपल्याला वेगवेगळा, आता आपली समस्या कशी आहे त्यानुसार यापैकी कोणत्या संशोधन आराखड्याचा आपण वापर करायचा यासंबंधी आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन मिळत असते. म्हणून या संशोधनासंबंधी माहिती मिळवताना हे 4ही प्रकार अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जातात. सर्वप्रथम आपण अन्वेषात्मक परिचयात्मक संशोधन आराखडा बघूया. संशोधनाची सुरुवात समस्या सूत्रणापासून होते तर शेवट हा निष्कर्षाला होतो आणि म्हणूनच तो पक्का निर्णय झाल्यानंतर समस्या काय आहे यासंबंधी पक्का निर्णय झाल्यानंतर आपल्याला त्यासंबंधी काय बघायचे आहे, योग्य प्रकाशित साहित्याचे पुनर्निरीक्षण, म्हणजे जी साहित्य प्रकाशित झालेली आहे, जी माहिती आपण मिळवलेली आहे त्याचं पूर्वनिरीक्षण आधी या आराखड्याच्या माध्यमातून केलं जाते. त्यानंतर अनुभव सर्वेक्षण, आधी कोणाला अशा पद्धतीचा अनुभव आलेला असेल तर अशा पद्धतीच्या अनुभवाचा वापर करून या अन्वेषणात्मक आराखड्याच्या माध्यमातून आपण आपलं संशोधन पुढे नेऊ शकतो. त्याच पद्धतीने आंतरदृष्टी प्रोत्साहित घटनांचे विश्लेषण, जे कार्य आपल्याला करायचं आहे त्यासंबंधी आपल्याला कोणत्या घटनांचा आधार जर घ्यायचा असेल त्या घटनांच्या आधारे आपण प्रोत्साहित होऊन आपण आपलं कार्य पुढील प्रमाणे चांगल्या पद्धतीने चालवू शकतो आणि म्हणून अन्वेषणात्मक ही पद्धती संशोधन आराखड्यामध्ये महत्त्वपूर्ण मानली जाते. त्यानंतर त्यांनी दिलेली आहे की संशोधकाची बहुश्रुतता, सखोल अध्ययन आणि संशोधकाची समन्वयाची प्रवृत्ती, या 3ही गोष्टी या अन्वेषणात्मक संशोधन आराखड्यामुळे अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जातात. कारण की या संशोधन आराखड्यामध्ये यामध्ये संशोधकाची पूर्वसूचित बुद्धी आणि सोबतच त्याची भविष्यकालीन संकल्पना या सगळ्यांचं एकत्रीकरण करून या अन्वेषणात्मक आराखड्याचं स्पष्टीकरण करण्यात आलेलं आहे.
सोबतच त्यानंतर दुसरा त्यांनी प्रकार दिलेला आहे तो म्हणजे वर्णनात्मक संशोधन आराखडा. खरं तर वर्णनात्मक संशोधन आराखड्यामध्ये काही महत्त्वपूर्ण बाबी त्यांनी दिलेल्या आहे. तो म्हणजे पहिले बाब त्यांनी दिलेला आहे विचारपूर्वक अध्ययन विषयाची निवड. तुम्हाला विचारपूर्वकच अध्ययन विषयाची निवड करावी लागेल, कारण की संशोधन आराखडा तयार करताना त्याचं प्लॅनिंग करताना त्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही याची दक्षता तुम्हाला घ्यावी लागते. तथ्य संकलनात योग्य तंत्राची निवड तुम्हाला करावी लागते, कारण की तथ्य संकलन जर करायचं असेल चुकीच्या तंत्राची जर निवड झाली तर संशोधन यशस्वी होणार नाही. वस्तुनिष्ठ दृष्टिकोन हा फार महत्त्वाचा आहे. यामध्ये कोणत्याही पूर्वग्रहांचा संशोधकाच्या मनावर परिणाम असायला नको, नाहीतर संशोधन आपलं चुकीचं ठरू शकतं. संतुलित दृष्टिकोन, कोणताही दृष्टिकोन विचारात घेताना तो समाजाप्रत अत्यंत संतुलित पद्धतीचा असायला पाहिजे, कोणावरही अन्याय करणारा नको. त्यानंतर मितव्ययता, त्यामध्ये अत्यंत फारक विस्तृत आणि व्यापक असल्याने किती खर्च येणार आहे, काय येणार आहे, ते आपल्या समाजाला फायदेशीर आहे का, या दृष्टिकोनातूनच विचार करून तुम्हाला तुमचं संशोधन पूर्ण करायचं असते. आणि म्हणूनच या ठिकाणी संशोधनामध्ये पायऱ्या निश्चित करताना संशोधन अध्ययनाच्या उद्दिष्टांची निश्चिती करावी, तथ्य संकलनात तंत्राची निवड करावी, नमुन्यांची निवड करावी, तथ्य संकलन तथ्यांचं परीक्षण करायचं, त्यानंतर परिणामांचे योग्य पद्धतीने विश्लेषण करायचे आणि अहवाल सादर करणे, या पद्धतीने तुमचं वर्णनात्मक संशोधन आराखडा तयार केला जातो. त्यानंतर तिसरा प्रकार त्यांनी दिलेला आहे निदानात्मक संशोधन आराखडा. कोणताही संशोधन असो, तुम्हाला त्याचं निदान काढायचं असते, कारण की तुम्ही समस्याचं उकल करता आणि समस्येची उकल करत असल्यामुळे कोणत्याही संशोधनाचा विचार करताना निदानात्मक संशोधन पद्धती ही अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते, कारण की यामध्ये वस्तुनिष्ठ पद्धतीला, वैज्ञानिक पद्धतीला विशेष महत्त्व आहे या पद्धतीमध्ये. कारण की कोणतंही संशोधन हे वस्तुनिष्ठ आणि वैज्ञानिक पातळीवर जर होत असेल तर निघणारं निष्कर्षसुद्धा अत्यंत वास्तविक असते. आणि म्हणून आजची सामाजिक व्यवस्था काय आहे आणि सामाजिक व्यवस्थांमध्ये असणाऱ्या अडचणी कोणत्या आहे याचं स्पष्टीकरण या तुमच्या पद्धतीमध्ये निदानात्मक संशोधन आराखड्यामध्ये करावा लागतो. सोबतच अध्ययनाचा कालावधी किती आहे याचं स्पष्टीकरण तुम्हाला यामध्ये करावं लागतं. सोबतच उपयोगात समस्येला दूर करण्यात, म्हणजे ज्या समस्या तुम्हाला निर्माण झालेल्या आहे त्या समस्या दूर करण्यासाठी आपल्याला कोणत्या उपाययोजना करता येईल याचं विश्लेषण या पद्धतीमध्ये असते. आणि सोबतच संशोधकाकडून जर समस्येचे समाधान होत नसेल तर आणखी विशेष प्रयत्नाने किंवा वेगळ्या मार्गाचा अवलंब करून त्या समस्येचं निदान यामध्ये केलं जाते. आणि म्हणूनच ही पद्धती अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते. त्यानंतर चौथा प्रकार त्यांनी दिलेला आहे तो म्हणजे प्रयोगात्मक आणि परीक्षणात्मक आराखडा. हा तुम्हाला पद्धती अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते, कारण की जेव्हा शास्त्रीय पद्धतीचा आपण वापर करतो, वैज्ञानिक पद्धतीचा वापर करतो, तेव्हा प्रायोगिक पद्धतीसुद्धा भौतिकशास्त्रातल्या नियमांकरिता तरी फारच महत्त्वाची ठरते. आणि म्हणूनच या विषयाचं स्पष्टीकरण करताना ही पद्धती अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते. नियंत्रित परिस्थितीत प्रत्यक्ष नियंत्रणाद्वारे, प्रत्यक्ष परीक्षणाद्वारे वस्तुनिष्ठ सत्य यामध्ये या ठिकाणी उकल केले जातात. आणि म्हणूनच या पद्धतीमध्ये काही आवश्यक बाबी आहेत. प्रयोगात्मक आणि नियंत्रित गट तयार करावे लागते. परायत्य चल माप वेळेचे निर्धारण करावे लागते. सुनिश्चित काळ विचारात घ्यावा लागतो आणि त्यानंतर अनियंत्रित घटकांचा सुद्धा विचार करावा लागतो. आणि यासोबतच चलांच्या सहानुभूत पूर्व संबंधाचा सुद्धा या ठिकाणी पाठपुरावे द्यावे लागतात. आणि म्हणूनच ही पद्धती अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते. आणि या संशोधन आराखड्याच्या या चारही पद्धती अत्यंत महत्त्वपूर्ण असून संशोधन आराखडा तयार करण्यासाठी ज्या समस्येनुसार आपल्याला आपण समस्या निवडलेली आहे त्या समस्येनुसार या प्रकारांपैकी कोणत्याही प्रकारांची आपण निवड करू शकतो. तर या ठिकाणी इथेच थांबूया. यानंतरचं पुढच्या व्हिडिओला बघूया. धन्यवाद.